नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण करणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी. अगदी तुम्ही टिफिनला जरी नेणार असाल ना, तरीही अगदी तोडली नाही तरीही सकाळी तुम्ही अगदी 2 मिनिटात तोडू शकता. एवढी छान अशी आज एक रेसिपी दाखवणार आहे आणि कशी तोडायची झटपट तोडता येईल ते सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला डब्यासाठी नेण्यासाठी खूप झंझट करावी लागणार नाही. चला तर व्हिडिओ जास्त तर इथे आपण सुरुवात करणार आहोत. आता ह्या बघा एकदम मूठ भरून अशा घेतलेल्या आहेत गवारीच्या शेंगा. त्या कशा एकदम पटकन अशा तोडायच्या त्या सुद्धा मी दाखवते. बघा एकत्र अशा जमा करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. गवारी तोडायला ही जी नखं आहेत ना ती खूप दुखतात. त्यासाठी हा उत्तम असा पर्याय निवडलेला आहे मी. तुम्हाला हे खूप युजफुल हा ठरणारा आहे. आणि गवारीची भाजी झटपट कशी तयार होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. गवारीची भाजी शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. एक थेंबभर सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे या भाजीमध्ये. तर बघा अशी मूठभर अशी हातात घ्यायची, पकडायची आणि असे डेसे तोडून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला कितपत मोठ्या किंवा कितपत छोट्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही ते कट करून घेऊ शकता. आता ह्या गवारीच्या शेंगा तुम्हाला दाखवते बघा. सगळ्या एकसारख्याच कट करून इथे झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. लास्टचं जे टोक असतं ते सुद्धा आपल्याला काढायला इझी पडतं. तर पाहू शकता इथे एखाद मिनिट भराच्या आतच आपण ह्या एवढ्या सर्व गवार तोडून झालेले आहेत. याच पद्धतीने आपण सगळ्या काही गवार तोडून घेणार आहोत. आता ही पाव किलोपेक्षा जास्त गवार आहे पण 2 मिनिटं सुद्धा लागलेली नाहीयेत. चला तर आता ही गवार आहे ना पाण्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता गवार पाण्यात स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. किंवा तुम्ही कट करण्यापूर्वी धुतली तरीही ते चालणार आहे. आता हे सर्व पाणी काढून टाकायचं आहे. चला तर आपण इथे आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे तेल टाकू शकता. तर इथे मी घेतलेलं आहे 1.5 पळी एवढं तेल. त्यामध्ये आपण टाकणार आहोत राई, थोडेसे जिरे टाकलेले आहे मी. राई जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण. तर इथे 4-5 मी लसूण घेतले, ठेचून घेतलेला आहे लसूण आणि नंतर कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे एक मीडियम आकाराचा मी कांदा सुद्धा घेतलेला आहे. आता कांदा मऊसूत होईपर्यंत छान असं आपण परतवून घेणार आहोत. आता इथे कांद्याचा कलर फक्त चेंज होऊ द्यायचा आहे. आता लगेचच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा हळद टाकायचं आहे. हळद टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता मुलांना आवडत नाही गवार म्हणून त्यांच्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मीडियम आकाराचा बटाटा आणि मोठ्यांसाठी घेतलेला आहे गवार. आता वेगळ्या भाज्या करण्यापेक्षा त्यातच आपण बटाटा टाकायचा आणि सोबतच करून टाकायची आहे भाजी. आता 1 चमचाभर मी इथे टाकत आहे लाल तिखट, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला पूड, चवीनुसार इथे आपण टाकणार आहोत मीठ. आता सगळं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला गॅस इथे स्लो ठेवायचा आहे.
स्लो गॅसवरती अगदी आपली ही भाजी आहे ना 5 ते 6 मिनिटात शिजून आपली तयार होते. खूप झटपट होते. आता यामध्ये ना आपल्याला थोडं सुद्धा पाणी टाकायचं नाहीये, फक्त आणि फक्त वाफेवर करायची आहे, ती सुद्धा अगदी कमी वेळेत. त्यासाठी इथे मी ठेवलेलं आहे ताट. असं खोलगट ताट घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे. तर बघा, अर्धा ग्लास एवढं मी पाणी ठेवते, म्हणजे काही कढईला ती चिटकणार नाही, म्हणजे लागणार नाही, त्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. आता मंद आचेवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता हे ताट काढूया, साईडला ठेवूया आणि भाजी बघा खूप छान दिसत आहे. बटाटा सुद्धा खूप छान असा शिजलेला आहे आणि गवार तुम्हाला दाखवते. एकदम छान अशी कापसासारखी मऊसूत अशी आपली ही गवार शिजलेली आहे. वरून आहे ना आपल्याला भरपूर सारा कोथिंबीर टाकायचा आहे. तर तुम्हाला ही टिफिनला हवी किंवा घरी असणार तर तुम्हाला हवी असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा, कारण की खूप जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळेमध्ये ही गवारीची भाजी होऊन तयार होते. आणि पाहू शकता खूप छान झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप नवीन चॅनल आहे. आणि हो, हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. अशा छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.